आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत इडलीची रेसिपी शेअर करणार आहे। सगळ्या बाजूनी बघू शकता इडली किती छान फुगली आहे आणि अशीच इडली कशी बनवायची तर हेच मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक सुद्धा नक्की करा। तर बघू शकता या सगळ्या इडल्या कशा एकसारख्या छान अशा फुगल्या होत्या। तर या इडल्या बनवण्यासाठी ना जेव्हा आपण पीठ तयार करतो फर्मेंट होण्यासाठी तर ते पीठ आपण जेव्हा दळतो मिक्सरमध्ये त्यानंतर एक प्रोसेस तुम्हाला करायची आहे। पीठ चमच्याने मिक्स न करता हाताने मिक्स करायचं जेणेकरून छान असं पीठ फर्मेंट व्हायला मदत होते। तर इथं मी ना एक 5 ते 7 मिनिटं हे छान असं पीठ मिक्स करून घेते, हाताने त्याला ढवळून घेते जेणेकरून ते मस्त असं फर्मेंट होतं आणि एक जाळी पिठामध्ये तयार होते जेणेकरून आपल्या इडल्या सुद्धा छान फुगतात, इडल्यांना जाळी येते आणि नंतर थोड्या वेळानंतर इडल्या कडक होत नाहीत, आहे तशाच दिवसभर राहतात। त्यासाठी ही प्रोसेस करायची आहे। आणि आपण जेव्हा डाळ आणि तांदूळ मिक्स करतो ना त्यामध्ये 1 चमचा मेथी दाणा टाकायचा भिजवत घालताना जेणेकरून अजून जास्त पीठ फर्मेंट व्हायला मदत होते आणि लवकर पीठ भिजण्यासाठी मदत होते। तर तुम्ही बघू शकता मी जेव्हा हाताने मिक्स केलं होतं तेव्हा पीठ किती होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता या पीठाची क्वांटिटी किती जास्त वाढलेली आहे आणि पीठ सगळीकडून एकसारखं असं फुगून वरती आलेलं आहे आणि पिठामध्ये एक छान अशी जाळी सुद्धा तयार झाली आहे। तर आता थंडीचा सीझन चालू आहे आणि थंडीमध्ये ना पीठ फर्मेंट व्हायला खूप जास्त वेळ लागतो आणि त्यासाठीच काही लेडीजना इडली खाण्यासाठी सुद्धा कंटाळा करतात। तर ही जर प्रोसेस तुम्ही केली ना तर तुमचं सुद्धा पीठ छान असं फर्मेंट होईल आणि इडल्या सुद्धा छान मस्त लुसलुशीत जाळीदार आणि टम्म फुगतील। जास्त काही करायची गरज नाही पडणार, सोडा इनो हे टाकायची सुद्धा गरज पडणार नाही। आणि जेव्हा आपल्याला इडल्या बनवायच्या तेव्हा एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाहिजे तेवढं पीठ साईडला काढून ठेवायचं। त्याच पिठामध्ये जास्त मिक्स नाही करायचं कारण आपल्याला याच्यामध्ये मीठ सुद्धा ॲड करायचं असतं। तर त्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं पीठ साईडला काढून घ्यायचं जेणेकरून ते 1-2 दिवस मी वापरू शकते डोसा वगैरेसाठी। एकदम पेपर डोसा कसा बनवतात तसा डोसा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे व्हिडिओमध्ये पुढं, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर इथं ना मी सगळं पीठ जे आहे ते एका साईडला काढून घेतलंय, जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये मीठ ॲड केलंय आणि सगळ्या इडली पात्राला थोडं तेल छान असं लावून घेतलंय जेणेकरून आपल्या इडल्या खाली चिकटत वगैरे नाहीत आणि निघायला सुद्धा पटकन निघून जातात। त्यामुळे थोडंसं तेल लावायचं खाली इडली पात्राला आणि त्यानंतर आपलं इडलीचं जे बॅटर आहे ते थोडं करून सगळ्या इडली पात्रामध्ये फिल करून घ्यायचं। तर व्हिडिओमध्ये ना तुम्हाला थोडासा आवाज माझा क्लिअर येत नसेल कारण मी सकाळचे 3:45 वाजलेत पहाटेचे आणि तेव्हा या व्हिडिओची व्हॉइस ओव्हर करते। तर अशाच पद्धतीने सगळे इडली पात्रामध्ये आपण इथं बॅटर भरून घेऊया। इडलीच्या भांड्यामध्ये मी खाली 1 ते 1.5 ग्लास पाणी छान असं गरम करायला ठेवलं होतं आणि आता त्यानंतर हे सगळे इडलीचे पात्र आहेत ते एक करून आपल्याला ह्या भांड्यामध्ये ठेवायचे आणि फक्त 10 ते 12 मिनटं याला छान मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं। तर आपल्या इडल्या शिजतायत तोपर्यंत आपण इडलीसोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया। तर त्यासाठी इथं मी कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे आणि दांड्यासकट घेतली आहे जेणेकरून अजून छान लागते चटणी। त्यामध्ये 1 ओलं नारळ, थोडासा लसूण, मिरची आणि जिरे टाकलेत, छान वाटून घेतलंय मिक्सरमधून आणि ते आता एका भांड्यामध्ये काढून घेते। त्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून याला तडका द्यायचा आहे। आता इथं तडका देण्यासाठी ना कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। मी नेहमी नारळाची चटणी जेव्हा करते तेव्हा ती मी कढईमध्येच करते, वरतून तडका नाही देत। कढईमध्ये केल्याच्या नंतर ना त्याला छान अशी टेस्ट येते आणि लोखंडाची कढई घेतली आहे त्यामुळे ती मस्त अशी लागते। आणि प्लीज इग्नोर करा कढईला कारण याआधी मी याच्यामध्ये चकल्या तळल्यात त्यामुळे ती तशी दिसते आणि त्याच्यामध्येच मी हे थोडंसं तडकावालं चटणी टाकली आहे। तर तेलामध्ये जिरे, मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि 1 लाल मिरची तोडून टाकली अर्धी आणि त्याच्यामध्ये आपण बनवलेली चटणी टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि 2 मिनटं शिजवून घेतली जोपर्यंत ती घट्ट होत नाही तोपर्यंत आणि मस्त अशी चटणीसुद्धा आपली तयार झाली। त्यानंतर जोपर्यंत आपण चटणी बनवली तोपर्यंत आपल्या सगळ्या इडल्यासुद्धा छान अशा शिजल्या होत्या आणि मस्त फुगल्या होत्या, तुम्ही बघितल्याच असतील। तर या अशाच ठेवायच्या जोपर्यंत त्याची वाफ जात नाही आहे तोपर्यंत। नंतर मग थंड झाल्यानंतर आपण त्याला काढून घ्यायचं जेणेकरून त्या पटकन निघतात। आता मी एका साईडला इथं डोसासुद्धा टाकून घेते त्याच बॅटरचा आणि एकदम पेपर डोसा आपण या बॅटरचा बनवू शकतो, एवढं परफेक्ट बॅटर होतं हे।
तव्यावर डोसा बनायला टाकला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवलं आहे जोपर्यंत तो शिजतोय तोपर्यंत. इकडं आपल्या इडल्यासुद्धा थंड झाल्या होत्या, त्यासुद्धा काढून घेतल्या आणि बघू शकता इडल्या एवढ्या फुगल्या होत्या ना की त्या खालच्या पात्राला जाऊन चिपकल्या होत्या, एवढ्या त्या जास्त फुगल्या होत्या. आणि जे सगळ्यात वरचं जे इडलीचं भांडं होतं ना त्याच्यामध्ये बघू शकता एकदम पावासारख्या इडल्या अशा आपल्या फुगून निघल्या होत्या. आणि अशा इडल्या खायला कोणाला कंटाळा येईल. आणि आपला डोसासुद्धा बघू शकता, याला पलटायची सुद्धा जास्त कष्ट नाही लागणार, एवढा तो इझिली निघून येतो. आणि हा तवा नॉनस्टिकचा वगैरे सुद्धा नाही, तो पटकन निघेल. हा नॉर्मल चपातीचा तवा आहे. बघू शकता तेल वगैरे न टाकताच आपला डोसा किती छान क्रिस्पी झालाय आणि मस्त असा पातळ झालाय. आता चमच्याच्या मदतीने सगळ्या इडल्या आपण एक साईडला काढून घेऊया. आणि आता इथं इडली बघा तुम्ही किती फुगली आहे, एकदम पावासारखी टम्म अशी दिसते, दोन्ही बाजूने एकसारखी फुगली आहे. छान अशी जाळीसुद्धा तयार झाली आहे त्याच्यामध्ये. इथं मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, आतमध्ये सगळीकडून छान एकसारखी आणि लुसलुशीत मस्त अशी फुगून निघली आहे. तर आय होप तुम्हाला आजची माझी इडलीची आणि डोस्याची ही रेसिपी आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाय.